चटपटीत चटकदार असं हिरवी मिरचीचं लोणचं करायला अगदी सोपं आहे. 10 मिनिटामध्ये होऊन जातं. चला तर पाहूया. हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्यात. फॅन खाली सुकून घ्या. ह्या 250 ग्राम आहेत, पाव किलो हिरव्या मिरच्या. आता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता. पातळ किंवा छोटे छोटे तुकडे, जसं छोटे तुकडे केले तर वाया जात नाही. तुम्हाला हवं तेवढं आपण घेऊ शकतो. त्याप्रमाणे हिरवी मिरचीचे तुकडे करून घ्यायचे. आता हिरवी मिरची कट करून झाल्यावर कढईमध्ये 1 चमचाभर मी मोहरी घेतली आहे. मोहरीची डाळ पण वापरू शकता. आणि 1.5 चमचा धने घेतले. धन्याने थोडासा तिखटपणा कमी होतो हिरवी मिरचीचा. आणि अर्धा चमचा जिरं. हे छान भाजून घ्यायचे. जर तुम्हाला सोप आवडत असेल तर सोप पण तुम्ही टाकू शकता या मसाल्यामध्ये. आता याला छान भाजून घ्यायचं आहे. पहा, मोहरी छान भाजली आहे. आता गॅस बंद करून याच्यामध्ये 1.5 चमचा मी मीठ टाकलं आहे. मीठ पण भाजूनच घ्या, म्हणजे जास्त दिवस लोणचं खराब होणार नाही, जास्त दिवस छान टिकेल. तेल 4 चमचे घेतले. अगदी कडकडीत गरम करून घ्या. जो आपण मसाला केला होता तो मसाला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. याच मसाल्यामध्ये आता अर्धा चमचा आपण हळद टाकून घेणार आहोत. हळद आणि बाकीचे मसाले छान मिक्स करून घ्या. आणि ह्याला पूर्ण थंड करून थंड झाल्यानंतरच आपल्याला मिरचीमध्ये हा मसाला ओतून घ्यायचा आहे. साधारण अर्धा तास ते पाऊण तास लागेल पूर्ण थंड होण्यासाठी. हे पहा, घट्टसर झाला आहे. पूर्ण मसाले मुरलेत तेलामध्ये. मस्त आपलं चटकदार लोणचं तयार झालेलं आहे. करायला अगदी सोपं आहे. 10 मिनिटामध्ये तयार होतं. फक्त तुम्हाला तेल थंड होण्यासाठी वाट बघावी लागेल. लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी आणि लोणच्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबू सायट्रिक ॲसिडचं काम करतं, म्हणजे सायट्रिक ॲसिड लिंबामध्ये असतं. त्याच्यामुळं लिंबू भरपूर टाकला तरी चालेल. भरपूर दिवस टिकतं हे लोणचं. छान मिक्स करून घ्या. कुठल्याही काचेच्या कोरड्या भरणीमध्ये ठेवा. 4 ते 5 दिवसामध्ये लोणचं तयार होतं. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.